नमस्कार. हे पहा, हा ब्लाऊज आहे आणि याला अशी नाडी केलेली आहे. बरेच जणांनी मला सांगितलं की दादा अशी नाडी कशी बनवायची आणि तेही कडक आणि बारीक बनवताय तुम्ही, तर मी सांगणार आहे तुम्हाला. तर चला मग. आता हे पहा, हे आपलं साडीतलं कापड आहे. हे उभं आहे, हे आडवं आहे आणि हे क्रॉस आहे. तर आपल्याला आहे ना नाडीसाठी कापड कधी पण क्रॉस मधून काढायचं आणि ते किती काढायचं माहिती आहे का? 1.25 इंचाच्या आत काढायचं. खूप मोठी पण काढायचं नाही आणि खूप छोटी पण नाही. तर 1.25 इंच या हिशोबाने आहे ना अशी क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या. ते आपल्याला जेवढी नाडी हवी आहे तेवढ्या नाडीच्या आपण अशा पट्ट्या काढून घ्यायच्या. शक्यतो आपण जेवढं लांब असेल त्या कापडातूनच पट्ट्या काढायच्या, जेणे की जास्त आपल्याला त्याला जॉईंट द्यावा लागणार नाही. तर आता मी हे बघा, ह्या 2 पट्ट्या अशा काढलेल्या आहेत आणि त्याला उलट सुलट बघून असं क्रॉसमध्ये, हे बघा, हे क्रॉसमध्ये एकावर एक ठेवून व्यवस्थित याला मी असं जॉईंट करून घेणार आहे. तर हे जॉईंट केल्यानंतर त्याचं मार्जिंग मात्र असं साईडचं काढून टाकायचं आणि व्यवस्थित एकसारखी अशी, हे बघा, लवचिक पट्टी झाली पाहिजे. कारण कसं असतं, क्रॉसमध्येच आपल्याला ती नाडी केली जाते. आता बघा, याला मी काय करणार आहे तर असं दुमडून घेणार आहे. दुमडल्यानंतरनं ह्या दाबापासून सरळ येऊ देणार आहे, दाबाच्या बाहेर कापड घेणार नाही. तर बघा तुम्ही, आणि ओढून धरायची. हे बघा, अशी ओढून धरायची. जेवढं कमी मार्जिंग धराल आपण तेवढं धरायचं आणि बघा हे ह्या हिशोबाने येऊ द्यायचं ह्याचं बाहेरचं मार्जिंग. आणि ह्या दाबाच्या आतच जाऊ द्यायचं, या दाबाच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. बाहेर जर येऊ दिलं आपण तर ती नाडी मोठी होते आणि लूज होऊन जाते. त्यामुळे कडकपणा येण्यासाठी आहे ना, या बघा, आपण इथं जॉईंट आले ना, जॉईंटला थोडंसं रुंदून घ्यायचं या कापडाला. म्हणजे काय, ते उलटवायला आपल्याला सोपी जाते. आणि हे बघा, मी एकसारखी आहे ना क्रॉसमध्येच कापडाची नाडी अशी ओढून धरलेली आहे आणि ती एकसारखी जात आहे. तर ही अशी पूर्ण, हे बघा, अशी पूर्ण अशी नाडी झालेली आहे ही. आता ह्याला आपल्याला उलटवायचं आहे. हे बघा, उलटवायचं आहे. आता आपण हे नाडी तर तयार करून घेतलेलं आहे क्रॉस कापडातून. हे असं असतं ना, थोडंसं याला क्रॉसमध्ये काढून घ्यायचं, हे क्रॉसमध्ये. आणि एक सुई घ्यायची आपली, अशी चांगली गोधडीची सुई. हे बघा, त्याला दोरा 4 पदरी ओवून घ्यायचा आणि अशी गाठ घ्यायची. बरोबर अशी गाठ व्यवस्थित घेतली ना की ती, हे बघा, हे पॉईंट आहे. ह्या पॉईंटला आहे ना इकडून आपण सुई घुसवायची, कारण हे ओपन ठेवायचा हा भाग. आणि याला सुई घुसवायची आणि परत ह्याच्यातून दुसरी सुई घुसवून याला गुंतून घ्यायचं. अशी गाठ घेऊन गुंतून घेतलं की ह्याच्यातून ही सुई आहे, ही सुई उलट दिशेने ह्याच्यात आतमध्ये घालायची. हे बघा, हे असं जाऊ द्यायचं, कुठंही घुसवू द्यायचं नाही. हे सरळ सरळ ह्या पद्धतीने अशी कडेपर्यंत आपण ही सुई अशी व्यवस्थित घेणार आहोत. हे बघा, हे सरळ आहे ना. आता मी ही सुई घुसवून याला सरळ शेवटपर्यंत आणलेलं आहे. इथं जॉईंट असेल तर काढून टाकायचं आणि ह्याच्यातून बाहेर काढली. बरोबर बाहेर काढल्यानंतर ना आपण इथं मशीनच्या ह्याला असं घट्ट गुंडाळून घ्यायचं. बरोबर गुंडाळल्यानंतर ना हे असं वर काढायचं. हे बघा, वर काढल्यानंतर ना हितला भाग असतो ना तो नकळत असा अलगत, हे बघा, अलगत ओढून घ्यायचा. ओढून घेत राहिलं ना आपण, हे बघा, असं अलगत ओढून घ्यायचा. पण हे आतमध्ये कापड गेलं पाहिजे. मग ओढून घेत हे बघा, असं अलगत, जसं पीळ पडत नाही ना तसं त्या पद्धतीने आपण घेत राहायचं. तुम्हाला दिसतंय का? एक मिनिट. हे बघा, त्या पद्धतीने आपण असं ओढत शेवटपर्यंत हळूहळू घ्यायचं आणि हे भाग अलगत असा घ्यायचा, असा अलगत घ्यायचा. हे बघा, पुन्हा ह्याच पद्धतीने असे ओढून आपण शेवटपर्यंत घ्यायचं. बरोबर शेवटपर्यंत घेतल्यानंतर ना हे टोक बाहेर येईल. मग ह्याला आहे ना आपण इथे पुढे अडकवून घ्यायचं. अडकवल्यानंतर थोडासा ताण मिळतो, परत हे बाहेर घ्यायचं. मग हे आल्यानंतर हितला भाग आहे ना असा ओढून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, ओढून घ्यायचं. मग ही नाडी बघा कशी कडक एकसारखी होते. मग ह्याला अडकून घ्यायचं. जेवढा आपल्याला ताण पडतोय ना
तेवढा आपण ताण देऊन त्याला नाडी अशी ओढून घ्यायची आहे बघा. अशी ओढून घेऊन परत ह्याला अशी गुंडाळून घ्यायची ह्या दिशेने मशीनच्या. मग बघा असं ओढत राहायचं, नाही बघा असं ओढत राहायचं. त्याप्रमाणे अशी पूर्ण अशी व्यवस्थित एकसारखी कडक अशी नाडी तयार होईल. आता बघा ही डबल अशी नाडी झालेली आहे की नाही, व्यवस्थित कडक एकसारखी, कुठं लवचिक नाही, पिळपळीत नाही, काही नाहीये, एकसारखी नाडी आहे आणि ह्याच्यात कडकपणा आहे. हे एवढं जास्तीत जास्त आपण लांबी 22 ते 23 इंचाची ही नाडी बनवायची. आणि ह्याला आपण आहे ना 2 गोंडे लावायचे, जे आपल्या सोयीनुसार कापड घेऊन तुम्ही कुठल्याही रंगाचं घ्या किंवा त्या बॉर्डरची जरी तुम्ही नाडीचा गोंडा बनवला तरी उत्तम आहे. हे बघा आपण 3-3 इंचाच्या रुंदीने 3 बाय 3च्या हे बघा 3 बाय 3च्या रुंदीने असे 2 तुकडे करून घ्यायचे चौकोनात. नाडी तर ही अशी आपली बनवून झालेली आहे, त्याला आपण असा गोंडा लावूया. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे लावू शकता. हे टोक घ्यायचं, इथे धरायचं त्रिकोणात आणि याला असं हात ठेवून व्यवस्थित जागेवर देऊन या मशीनच्या दाबाखाली ठेवायचं आणि सरळ ओढून धरायचं. कितपर्यंत येऊ द्यायचं, इथं आल्यानंतर असं सरळ नाही येऊ द्यायचं. याला नकळत या बघा अशी चिमटी टाकायची. चिमटी टाकून ह्या चिमटीच्या टोकात आलं पाहिजे असं पक्क करायचं. आणि मग बघा हे असं साईडने याचं कट करून घ्यायचं. मग त्यानंतर हे आतमध्ये दुमडलं की बघा असा पूर्ण असा गोंडा तयार होतो. झाला ना व्यवस्थित नाडीचा गोंडा, आहे की नाही. बघा तुम्ही पण करा प्रयत्न, नक्की होईल.